अजित पवार यांच्या गटातनं आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे। महायुतीतल्या लोकसभेच्या 9 जागांसाठी अजित पवारांचा गट आग्रही असल्याचं कळतंय। अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या 4 जागा आहेत। या 4 जागांच्या व्यतिरिक्त आणखी 5 जागांसाठी अजित पवार गटानं युतीतील घटक पक्षांकडे मागणी केल्याचं कळतंय। सोबतच अजित पवार गटातील संभाव्य उमेदवारांना मतदारसंघात चाचपणी करा अशा सूचना दिल्या गेल्याची माहिती मिळतेय। तर सध्या राष्ट्रवादी पक्षाकडे नेमक्या कोणकोणत्या जागा आहेत आणि आणखी कोणत्या 5 जागांसाठी अजित पवारांचा गट आग्रही असल्याचं कळतंय, आपण पाहूया। बारामती सुप्रिया सुळे खासदार आहेत राष्ट्रवादीकडे सध्या असलेल्या लोकसभेच्या या 4 जागा। सातारा श्रीनिवास पाटील इथले खासदार आहेत। रायगड सुनील तटकरे खासदार आहेत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत। आणि शिरूर मतदारसंघ अमोल कोल्हे इथले खासदार आहेत। या विद्यमान 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या आहेत, बारामती, सातारा, रायगड आणि शिरूर। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्याला माहिती देतात। निलेश, सध्या असलेल्या 4 जागांच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या 5 जागांसाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचं कळतंय? ज्ञानदा, नुकतीच केंद्रीय मंत्री अमित शहा यांची राज्यातले अजित पवार गटातले 3 महत्त्वाचे नेते आहेत। याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेतली होती आणि त्यानंतर प्रामुख्यानं ही चर्चा समोर येताना पाहायला मिळते। सध्या जर पाहायला गेलं तर महायुतीमध्ये ज्या खासदारांच्या जागा ज्या घटक पक्षांच्या ज्या जागा आहेत त्या जागा तर त्यांना मिळणार आहेत अशा पद्धतीची प्राथमिक चर्चा आहे। मात्र या व्यतिरिक्त अजित पवार गटानं आणखीन 5 जागांची देखील मागणी केल्याची माहिती आता एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे। यातले संभाव्य उमेदवार कोण असतील याची देखील माहिती आता आपल्याला आपल्या हाती लागल्याचं पाहायला मिळते। प्रामुख्याने जर आता आपण पाहायला गेलं तर सध्या अजित पवार गटाकडे 4 जागा आहेत, ज्या राष्ट्रवादीच्या जागा आहेत आणि इतर 5 ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कोणत्या असणार आहेत तर त्याच्यामध्ये दक्षिण मुंबई, परभणी, भंडारा गोंदिया, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या प्रामुख्यानं जागांसंदर्भामध्ये अजित पवार गट आग्रही आहे असं देखील माहिती या निमित्तानं समोर येताना पाहायला मिळते। भंडारा गोंदियाची जागा जर पाहायला गेलं तर या ठिकाणी स्वतः राष्ट्रीय कार्याध्यक्ष असणारे प्रफुल्ल पटेल आग्रही आहेत। तर त्यामागे दक्षिण मुंबईचा विचार केला तर दक्षिण मुंबईमध्ये सध्या काँग्रेसमधला एक बडा चेहरा आहे जो कदाचित अजित पवार गटामध्ये आगामी काळात येऊ शकतो आणि तो महायुतीचा चेहरा म्हणून निवडणुकीला सामोरा जाऊ शकतो ही माहिती आपल्या हाती आलेली आहे। आणखीन एक महत्त्वाचं नाव असं आहे की धाराशिवमध्ये सध्या अजित पवार गटानं ती जागा आपल्याकडे घेण्यासंदर्भामध्ये हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि या ठिकाणी भाजपचे आमदार असणारे राणा जगजितसिंह हे कदाचित महायुतीचे उमेदवार असतील, त्यांच्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू असल्याची देखील माहिती मिळते। यासोबतच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सतीश चव्हाण जे आहेत हे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्यांना तयारीला लागा अशा पद्धतीच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। एकूण 9 जागांसंदर्भामध्ये या ठिकाणी अजित पवार गट आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणाहून या जागा आपल्या पत्रात पाडून घेऊन तयारीला सुरुवात करत असल्याची देखील आता या निमित्तानं माहिती समोर येताना पाहायला मिळते। नंदा, निलेश राहाच आपल्यासोबत। आणखी काही अपडेट या बातमी संदर्भातली आपण पाहतोय। महायुतीतील अजित पवार गटातील संभाव्य उमेदवारांची यादी सुद्धा आपण पाहूया आणि मग ही बातमी पुढे नेऊया। बारामतीमधनं सुनेत्रा पवार अजित पवारांच्या पत्नी या निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। तर साताऱ्यामधनं रामराजे निंबाळकर यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतंय। रायगडची जागा सुनील तटकरेच लढवतील। तर शिरूरमधनं शिवाजीराव आढळराव पाटील, दक्षिण मुंबईमधनं निलेशनं सांगितल्याप्रमाणे काँग्रेसचा एक बडा चेहरा हा अजित पवार गटासोबत येईल आणि महायुतीचा उमेदवार म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे। तर परभणीमधनं राजेश विटेकर यांचं नाव सध्या चर्चेत आहे। तर पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडे जाऊया। निलेश, महायुतीतल्या ज्या जागा अजित पवार मागतायत त्यांच्याकडे सध्या असलेल्या जागेवरनं त्यापैकी कोणती जागा ही अधिक ट्रिकी आहे किंवा ती पदरी पडण्यासाठी अजित पवार गटाला थोडेसे कष्ट घ्यावे लागतील? यामध्ये प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरची जागा असेल किंवा धाराशिवची असेल
परभणीची जागा असेल, या जागा प्रामुख्यानं सध्या या सत्ताधारी पक्षातल्या 2 इतर घटक पक्षांकडे आहेत. त्यामुळं त्या जागा ते घटक पक्ष सोडतायत का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. यातली एक महत्त्वाची लढत या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आहे, जी मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे, ती बारामतीची. बारामतीमधून सुनेत्रा पवार या अजित पवार गटाचे उमेदवार असतील अशी देखील माहिती समोर येते. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं असेल तर महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा दिल्या गेल्या पाहिजेत आणि यासाठी कुठल्याही प्रकारची जी जागा आहे ही पडता कामा नये याची खबरदारी भाजपकडून सध्या घेतली जाते. त्यामुळे बारामतीच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं लढाई पाहायला मिळणार आहे. या ठिकाणाहून सध्या शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे आहेत. त्यामुळे आगामी काळात ही लढाई महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासोबतच साताऱ्याची जागा आहे ती देखील आता रामराजे नाईक निंबाळकर लढवणार आहेत. त्या ठिकाणी सध्या श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत. त्यामुळे इथं देखील एक चुरशीची लढत आगामी काळामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सध्या या 9 जागांसंदर्भामध्ये अजित पवार गटाची बोलणी चालू आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत देखील या संदर्भातली एक प्राथमिक चर्चा झाली आहे अशी देखील माहिती मिळते आणि लवकरच या संदर्भामध्ये प्रामुख्यानं अमित शहांच्या बैठकीमध्ये ठरलं होतं की राज्यातले जे महत्त्वाचे विषय आहेत त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर सर्व जे घटक पक्ष आहेत त्यांची एक महत्त्वाची बैठक घ्यायची आहे. त्या बैठकीमध्ये जे विषय आहेत ते सोडवायचे आहेत. याच्यामध्ये प्रामुख्यानं लोकसभेच्या जागांचा विषय देखील येण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये अजित पवार गटाकडून या 9 जागा लढण्यासंदर्भामध्ये पूर्णपणे तयारी असल्याची आणि याच जागा आपल्या पदरी पडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते. ज्ञानदा, भाजपचं लोकसभेसाठी मिशन 45+ टार्गेट आहे आणि महायुतीचे जे उमेदवार असतील त्यांच्या पाठीमागे पूर्ण ताकद लावू हे भाजपनं आधी स्पष्ट केलंय. त्यामुळे अजित पवार गटाला किती आणि कोणत्या जागा मिळतात, त्या जागी उमेदवार कोण कोण असतील याची चर्चा सुरू झाली आहे आणि नावांची उत्सुकता सुद्धा आहे. धन्यवाद निलेश या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.